आजऱ्यात कचरा उठावाचा उडाला फज्जा, ठेकेदाराची मुदत संपल्याने आणि निधी उपलब्ध नसल्याने नगरपंचायतीवर मर्यादा। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ आजरा सुंदर आजराचे घोषवाक्य घेऊन आजऱ्यात कचऱ्याची वेळेत उचल करण्याचे काम सुरळीत होत असतानाच ठेकेदाराची मुदत संपल्याने नगरविकास खात्याकडील फंड उपलब्ध न झाल्याने मागील 3 ते 4 दिवसांपासून आजरा शहरातील कचरा उचलण्याच्या कामावर मर्यादा स्पष्ट दिसत आहेत। सगळीकडे कचरा तसाच पडून असल्याने यासाठी कोणत्याही विशेष फंडाची तरतूद करून कचऱ्याची वेळेत उचल करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमानुल्ला आगलावे यांनी केली आहे। मागील 3-4 दिवसांपासून गल्लोगल्ली स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने स्वच्छतेचा संदेश देत फिरणारी घंटागाडी फिरणं बंद आहे। लोकांनी कचऱ्याच्या बादल्या भरून घरासमोर ठेवल्या आहेत, त्या तशाच पडून आहेत, तर काहींनी दिसेल त्या मोकळ्या जागेत उघड्यावर कचरा नेऊन टाकला आहे। सध्या पावसाचे प्रमाण वाढले असून कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे। काल बाजार दिवस असल्यामुळे बाजाराचा कचरा उचलण्याचं काम नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी करत आहेत। नगरपंचायतीमध्ये एकूण 14 सफाई कर्मचारी आहेत। गटारी स्वच्छ करणे, त्या अनुषंगिक इतर स्वच्छतेच्या कामाबरोबर कचरा वेळेत उचलण्यावर या कर्मचाऱ्यांवर स्पष्ट मर्यादा दिसून येत आहेत। तरीसुद्धा 5 ते 6 घंटागाडी चालकांची सोय करून गल्लोगल्ली कचरा उचलण्याचं काम करणार असल्याबाबत नगरपंचायतीचे वरिष्ठ लिपिक आणि आरोग्य विभाग प्रमुख संजय यादव यांनी सांगितलं। लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपून गेला आहे, त्यामुळे त्यांना आम्ही विचारू शकत नाही। याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे। लोकांचा उद्रेक होण्याआधी याची तरतूद करून वेळेत कचरा उचल करावा असंही यावेळी आगलावे यांनी सांगितलं आहे। नमस्कार भावांनो, मी अमानुल्ला हुसेन आगलावे, राहणार आजरा, सोशल वर्कर बोलत आजरा शहराचा नागरिक। आता बोलण्याचा उद्देश म्हणजे असे आहे की आजरा शहरामध्ये नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर त्याचा ठेकेदार दिलेलं होतं कचरा उठावासाठी, परंतु कचरा उठाव ठेकेदारचं तारीख संपलेली असल्याकारणाने त्याने त्या ठेकेदाराने कचरा उचल केलेला नाही। त्यामुळे आजरा शहरामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं असून लोकांच्या आरोग्याला घातक होत आहे। त्या तिकडे नगरपंचायत अजिबात लक्ष द्यायला तयार नाही। त्यात काल झालं बाजार आजरा शहराचा बाजार झाल्याकडे आणखी कचरा जास्त पडल्या कारणाने कचऱ्याचे उठाव ठेव व्हायला नाही। त्यामुळे नागरिकांनी जाणूनबुजून त्रास देत आहे असं माझ्या मनात वाटतंय। त्यामुळे नगरपंचायतीकडे फंड नाही, काय नाही, हे आम्ही ऐकणार नाही। तुम्ही विशेष फंडातून, कुठल्याही फंडातून तरतूद करून तुम्ही स्वतः कचरा उठवण्याचा प्रयत्न करावा। घंटा गाड्या चालू करावा, आजरा शहरात पूर्ण कचरा उठाव ठेव यायला पाहिजे। अन्यथा आम्ही नागरिक आजरा शहराचे एकत्र येऊन नगरपंचायतीवर धडक मोर्चा काढणार आहे। त्यामुळे नगरपंचायतीने इकडे लक्ष ठेवावे, कारण तुमच्याकडे फंड नाही ते नाही आम्ही ऐकत बसणार नाही। जबाबदारी तुमची आहे। ठेकेदारची मुदत संपणार तुम्हाला ठाऊक असते, तुम्ही 1 महिना अगोदर याच्यावर सोय काय केला नाही, ही जबाबदारी तुमची आहे। तुम्ही काय केला नाही याला जबाबदार प्रशासन आहे, कारण तिथं पदाधिकारी नाही आहे, त्यांची मुदत संपलेली आहे। त्यामुळे पदाधिकारी तिथे विषयच येत नाही, त्यांचा आम्हाला नागरिकांनी लेणं नाही देणार आहे। प्रशासनाने जबाबदारी आहे। प्रशासन का करत नाही, का फंड उपलब्ध करत नाही? इतर कामाला तुम्हाला फंड उपलब्ध करता येत, पावसाळ्यात तुम्ही रस्ता करू शकता, मग इथं का करत नाही? सीओची जबाबदारी आहे का नाही? सीओची जबाबदारी आहे का नाही? तुम्ही काय करायला आहे? त्यामुळे नागरिकांमध्ये रोष तयार झालेला आहे। उद्या रोषाला बळी पडू नये आणि त्याला सगळे उद्या नुकसान होणारी जबाबदार पूर्ण आजरा नगरपंचायतीची राहील। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, आजरा।